नमस्कार शेतकरी बांधवांनो, तर रब्बी पीक विम्याबद्दल एक अपडेट आहे। तर आता या 11 जिल्ह्यांमध्ये रब्बी पीक विमा इथं जमा झालेले आहे, जे की बाकीचे जिल्हे राहिलेले आहेत। तर या जिल्ह्यात कधीपर्यंत पीक विमा इथं जमा होईल, त्यानंतर रब्बी पीक विमा वाटप आता इथं सुरू झालेलं आहे। या संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहेत, तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा। तर आता रब्बी पीक विमा जे आहे ते भरपूर जिल्ह्यांमध्ये म्हणजे 11 जिल्ह्यात इथं जमा झालेलं आहे। तर त्याचं लाईव्ह प्रूफ सुद्धा आपल्या चॅनलला व्हिडिओ अपलोड केलेला आहे, तर लगेच पहा। तर आता जे की रब्बी पीक विमा आहे, तर खरीप पीक विमा 2024चा सर्व शेतकरी बांधवांच्या आधारली बँक खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहे। ज्या शेतकऱ्यांना खरीप पीक विमा मिळाला जर नसेल, तर अशांनी आता तक्रार करून तुमचा राहिलेला पीक विमा इथं तुम्हाला मिळवता येणार आहे। तर आता या 11 जिल्ह्यांमध्ये जे की रब्बी पीक विमा इथं जमा झालेला आहे, तर त्यामध्ये कोणत्या जिल्ह्यांमध्ये एकच शेतकऱ्यांना मिळालेला आहे, कोणत्या जिल्ह्यात 10-12 शेतकऱ्यांना जमा झालेला आहे। तर तुम्ही आता घरबसल्या चेक करू शकता की तुमच्या खात्यामध्ये पीक विमा जमा झाला की नाही। तर त्यामध्ये आपण 11 जिल्हे यामध्ये कोणत्या जिल्ह्यात पीक विमा इथं जमा झालेला आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे। तर यामध्ये पहिला जो यामध्ये जिल्हा आहे वर्धा जिल्हा। वर्धा जिल्ह्यात जे आहे 601 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा इथं जमा झालेला आहे। वर्धा झाल्यानंतर इथं पुण्यामध्ये 67 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये इथं पीक विमा जमा झालेला आहे, जी की मी जिल्ह्यांची यादी बघत आहे, तर तुम्ही व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा। त्यानंतर परभणीमध्ये जे आहे 782 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा इथं जमा झालेला आहे। त्यानंतर इथं नागपूरमध्ये जे आहे 189 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे। त्यानंतर त्याचमध्ये लातूरमध्ये 16 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा झालेला आहे। तर हे आपण रब्बीचा चार्ट इथं बघत आहे। त्यानंतर इथं हिंगोलीमध्ये जे आहे 451 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेले आहे। त्यानंतर गोंदियामध्ये जे इथं झालेलं आहे 234 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे। धाराशिवमध्ये 756 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे। त्यानंतर छत्रपती संभाजीनगर यामध्ये सर्वाधिक पीक विमा जमा झालेला आहे, जे की रब्बीचा 1707 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे। त्यानंतर भंडारामध्ये 38 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे। त्यानंतर इथं अकोल्यामध्ये ज्या 1444 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे, तर रब्बीचा आहे। तर आता या व्यतिरिक्त जे काही राहिलेले जिल्हे आहेत, तर या जिल्ह्यात अधिक पीक विम्याची रक्कम इथं जमा झालेली नाही, व त्या संदर्भात जे काही अपडेट येईल तर सर्वात पहिले आपल्या चॅनलवरती तुम्हाला अपडेट मिळेल। तर आता जो काही रब्बी पीक विमा आहे, जर तुम्हाला आता लवकरच याबद्दल जे काही अपडेट येईल, लवकरच याबद्दल जी काही सूचना सुद्धा जाहीर केलेल्या आहे, तर जे काही वाटप आता लवकरच या संदर्भात जे काही अपडेट येईल, सर्वात पहिले अपडेट आपल्या फ्युचर इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला अपडेट मिळेल। तर आपल्या फ्युचर इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, तुम्ही जर आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आले असेल